हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंगेश पण आहेत आज तुमचं स्वागत करायला. तर आता आपण पोचले रत्नागिरीमध्ये ठिबा पॅलेसला पोचलेलं आहे. तर ठिबा पॅलेस तुमच्यासोबत मी एक्सप्लोअर करणार आहे. त्याआधी तुम्हाला बाहेरून दाखवते कसा दिसतो. इकडून एंट्रन्स आहे. हा इथून असं आलो, इकडे गाडी पार्क केली आणि हा इकडे आता काहीतरी काम चालू आहे. इकडे काम चालू आहे. त्यानंतर हा असा दिसतो बाहेरून. एक प्रकारचा राजवाड्याचा फील येतोय. हा म्हणजे राजवाडाच आहे. तर आतमध्ये जर मला व्हिडिओ शूट करायला जर भेटला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आधी बाहेरून असा दिसतो. मोबाईल कॅमेरा इथेच लिहिलेला आहे. मोबाईल कॅमेरा वापरून आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही एक्सप्लोअर करता येणार नाही. ठिबा पॅलेस बघितलं आणि आता आपण आलोय भाते बीचवर. आवाज येणार नाही कारण की हवा भरपूर आहे, खूप सुटली हवा. आणि बघा बाजूलाच मस्त असा समुद्र आहे. ठिबा पॅलेसला गेलो, तिकडे व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यानंतर बीचवरती थोडी मजा केली आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे तिथे लोकमान्य टिळकांचं जे मूळ घर आहे. तर तिकडे आम्ही पोहोचलेलो आहे. रत्नागिरीमध्येच आहे हे. रत्नागिरीमध्ये चिखल गावामध्ये लोकमान्य टिळकांचा इथे जन्म झाला होता. 23 जुलै 1858 रोजी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला ह्या घरी. म्हणजे आता हे सगळं रिनोव्हेशनचं काम आहे, तेव्हाच वेगळं होतं आणि इथे त्यांचा पुतळा लावलेला आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं बाळ गंगाधर टिळक. ते भारतातील स्वतंत्र देवतेचा उद्धाता म्हणून ओळखले जायचे. आणि त्यांच्या इकडे सगळ्या ज्या चळवळी आहेत तर त्या इकडे एका ह्या भिंतीवरती इकडे त्यांचे दिलेलं आहे सगळं. आणि हे त्यांचं आता मूळ घर आहे. पण तिथे टाइम कसा होता की सकाळी 11 ते 5:30 पर्यंत हे जे लोकमान्य टिळकांचं जे घर आहे तर त्याचं म्हणजे ते गेट 5 वाजेपर्यंतच ओपन असतो. ते आता शासनाकडे गेल्यामुळे तो टाइम ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला काय आतमध्ये एंट्री म्हणजे आतमध्ये आम्हाला जायला भेटलं नाही, पण बाहेरूनच आम्ही असं बघितलं. तर त्यामुळे तुमच्यासोबत मी हा थोडासा व्हिडिओ शेअर करते. जर कधी परत जाणं झालं तर नक्कीच तुमच्यासोबत मी पूर्ण एक्सप्लोअर करेन, म्हणजे पूर्ण सगळी माहिती मी तुम्हाला देईन. आणि तुम्ही कधी गेलात तर नक्की इथे जाऊन या. चिखलगावी रत्नागिरी तालुक्यामध्ये चिखलगाव हे त्यांचं गाव आहे लोकमान्य टिळकांचं. तर तुम्ही कधी गेलात तर नक्की व्हिजिट करून या. तर त्यानंतर आता आम्ही पोहोचलो इथे लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट देऊन आम्ही पोहोचलो इथे मत्स्यालयामध्ये. तर इथे मत्स्यालयाला आतमध्ये जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट काढायची. आणि तिकडे तिकीट म्हणजे तिथे पण वेळ आहे, टायमिंग आहे, 7 पर्यंत ओपन असतं. तर ते आम्ही त्या टायमानुसार पोहोचल्यामुळे इथे आम्हाला तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते आहे. आणि तिकीट जेव्हा आपण शूट करणार असेल ना, व्हिडिओ शूट करणार असेल तर त्यावेळेला आपल्याला इथे मोबाईलची पण तिकीट काढून घ्यावी लागते. तर आम्ही इथे तिकीट काढून आता आतमध्ये जातो आणि पूर्ण तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते. चला आपण मत्स्यालयामध्ये. येतच तू बाबू जेव्हा इलो मुनीनी बरोबर येता वाटतं. अलाउड ऐक बाई. हा एंट्रन्स आहे. मासे बघून घ्यावा. भारी आहे का बाहेर यावचा. गोड्या पाण्यातील कासव. हा कासव गोड्या पाण्यातला आहे. इथे सगळी माहिती दिलेली आहे वरती. जर वाचत राहिली तर खूप मोठा व्हिडिओ होईल. कोई कार्प मासा आहे हा बघा. हा आहे इरिडेशन शार्क. हे बघा छोटे छोटे आहेत अजून याच्यामध्ये. मोठे झाले की मला वाटतं याचे मोठे झाले की काढत असतील ना ते. हा आहे रेनबो शार्क. म्हणजे ह्याच्यावरती कलर आहेत म्हणून ह्याचं नाव रेनबो शार्क असेल. आणि ह्या माशाचं नाव आहे कटला. हा आहे ऑस्कर. ऑस्कर हा ऑस्कर.
आहे सिल्वर अरवाना, सिल्वर अरवाना, सिल्वर डॉलर, हा आहे गोल्ड फिश, डिस्कस मासे. हा बघा इथे एक आहे, इकडे दोन आहेत आतमध्ये आणि हा छोटा पिल्लू आहे त्याचं. हा आहे फायटर मासा. हा बघा केवढा मोठा आहे. याचं नाव आहे हिरवे कासव. बापरे किती मोठा आहे. असं हा तो छोटा वाटतोय हिरवे. हा आहे, हा बघा किती मोठा आहे. असं टीन फाईल बार्ब. या माशाचं नाव आहे टीन फाईल बार्ब. ह्या माशाचं नाव आहे येलो लॅब सिक्लिड. सिक्लिड सिक्लिड नावं पण कशी आहेत ना. ह्याचं नाव आहे गोरामी. कुठे गेला तो? हा बाब धावतोय कसा. गोडे पाणी समुद्र टाकी. आणि हा माशाचं नाव काय आहे? मासे सगळे मिक्स आहेत. म्हणजे हे मला वाटतं गोड्या पाण्यातले असणार. हे सगळे मासे आहेत ना ते सगळे गोड्या पाण्यातले आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये ना आहेत का ग? सेवरम मासा आहे हा. इथे आहे फिश, तो सेवरम फिश. आणि मस्त आहे हो, खाली क्लीन क्लीन आहे. हे गोड्या पाण्यातले आहेत सगळे, सगळेच गोड्या पाण्यातले. हे आहेत ब्लड पॅरेट चिचली फिश. हा बघ मस्तच आहे हो. बोकिंग कॅटफिश, शिंगटी. शिंगटी हा काय बोलतात? शेंगळ काय म्हणतात वहिनी याला? शेंगटी 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 शिंगटी शिंगटी हिंगटे. खवला मासा. हा बघा खवला मासा. हे मला त्याचे स्टोन आवडले इथले. 3D वाटतात आतमध्ये बघा ना. एंजल फिश. ही एंजल फिश. ही एंजल आणि ही ब्लॅक एंजल. हा ही ब्लॅक एंजल, ही व्हाईट एंजल. आणि हे दोन जुळे जुळे आहेत बघा. जे थोडी गोरी आहेत थोडी काळी आहेत. बाटली जाऊन बसलो, लपन बसलो. ब्लॅक घोस्ट नाईफ फिश. ब्लॅक घोस्ट नाईफ फिश. सुरीसारखं आहे. अहो मला वाटतंय ते पाकट. पाकट बोलतात ना. पाकट. पाकू. पाकू. आणि हा आहे निमो मासे. भाई थांब जरा इंका निम्मे होत काय बघू यावायचं. निम्मे हो निम्मे मासे. छोटे छोटे आहेत बघा एकदम छोटे आहेत. हा आहे लासा. हे आहेत लासे. लाशेच होतो त्यांका. हे लाशे आंब्याक लाशे तसे यांका लाशे म्हणतात की काय ना. झिंगो. आणि हे झिंगे. झिंगे बघा. प्रॉन्स. प्रॉन्स हे प्रॉन्स बघ वहिनी. हा टायगर प्रॉन्स. टायगर प्रॉन्स. हा बाई हा बघ किती जबरदस्त आहे वहिनी. वाम 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 मासा. हा बघा इथे बसलाय. हा बघा इथे बसलाय बघ कसा. स्वरूप सारखं लपलो आहे बाबा. खतरनाक. बरं जीभ बघ तरी खातोय काहीतरी. वाम. कार्डिनल फिश. मला वाटतं त्यांचे अभ्यास जास्त आहेत म्हणून यांचं कार्डिनल नाव दिले. हो वामच म्हणतात ना. हे बघा कार्डिनल फिश. केंड मासा. केंड मासा. बाई सांगता ह्यो जो मासो आहे ना होय बारको मासो. तो ह्यो मोठो मासो त्याका बघता याका मी खाऊ काय म्हणून या वलाचून बघता तकडे. याकडे बघता. जिताडा. जिताडा. सार्जंट मेसर काय मेजर. सार्जंट मेजर मासा. सार्जंट मेजर मासा. सगळी इन्फॉर्मेशन वरती दिलेली आहे. करकरा. करकरे. करकरे.
करकरे खावक लागणार कुरकुरे. खावक लागतले पण तळल्यावर खावलं कुरकुरे. खडपी कोबरा. कोबरा कोबरा म्हणजे ह्याला ना वरती हे असतील म्हणून त्याला कोबरा नाव दिले. कोंडवा. कोंडवा हे बघ पळता पळता कोंडियात जाता यो. कोंडियात जाता बघा. मडकी बघा तरी वहिनी कशी दिसतात ना ती. हा इथे एक फिश आहे दगडी मासा. तो फिश कसा दिसतो भाऊ पण. ही आहे मोनो एंजल. इथे एकच आहे दोन आहेत मोनो एंजल. निळी केंड म्हणजे यांचा आकार आहे निळा म्हणून निळी केंड. डोळे पण निळे आहेत. हा ट्रिगर फिश. हे बघा पाठीमागे लपून बसले केवढा मोठा आहे. हे बघा पाठीमागे बघा ना किती मोठा आहे तो. तेवढा तिकडे मोठा आहे. पोपट मासा. हा पोपटासारखा आहे त्याचा कलर. ग्रीन थोडा ग्रीन आहे म्हणून त्याला पोपट मासा म्हणतात. आणि त्याची चोच पण पोपटासारखीच वाटतं. त्याचं तोंड पोपटासारखं वाटतं चोचेसारखं वाटते. समुद्र फूल. त्या माशाचं नाव आहे समुद्र फूल. हे बघा आणि स्टार फिश आहे इथे आहे ना. हे बघा इथे पण आहे स्टार फिश. ए बाळा हे बघ स्टार फिश. बरी बघितली. फिश नाहीये. समुद्र काकडी. बाई या माशाचं नाव बघा वहिनी. हो समुद्र काकडी. काय नाव आहे हे बघ. हे बघ समुद्र काकडी. चिरई. या फिशचं नाव आहे चिरई. आणि हा शंख बघा केवढा मोठा आहे. शिंपली म्हणजे शंख शिंपली. शेपटी. कॅटफिश. मला वाटतं ह्याची मिशी भर मोठी असणार म्हणून याला कॅटफिश नाव दिलं. सागरी समुद्र टाकी. वाव. हा ह्याच्यात काय आहे खेकडा. जिवंत आहे तो. बापरे हलतोय जरा. हा आहे देव मासा. केवढा मोठा आहे बघ इथून. हा बघा इथे किती 55 फूट तोंडाचा आकार. उंचीचे 2 फूट तर लांबीचे 7 फूट इतका होता. त्यावेळी तो तेथून वाळूत पुरण्यात आला आणि तो 2 महिन्यानंतर स्वच्छ धुवून त्याचे हाडाचे सांगाडे येथे आणण्यात आले. डोक्याची कवडी 19 बरगडी आणि 40 मणक्यांनी हा सांगाडा बनवला आहे. देवमासा हा इतका शक्तिशाली असतो की काही वेळा मोठी जहाजे देखील सहजगत्या फाडू शकतो हा मासा. म्हणजे जो हा मासा आहे ना तो म्हणजे मोठी जहाजं पण फाडू शकतो. सर्व प्राणीदृष्टीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. देवमाशाचे प्रमुख खाद्य सूक्ष्मजीव हे आहे. म्हणजे हा मासा आहे तो सूक्ष्मजीव खातो. देवमाशांना दात नसतात. ते समुद्रातील सूक्ष्मजीव अन्न म्हणून खातात. उन्हाळ्यामध्ये एका दिवसात 1 ते 4 टन आणि काय काय फ्रंट व्ह्यू आहे देवमाशाच्या सांगाड्याचा. त्याची स्पीड किती असते तास पर हार 145 किलोमीटर एवढ्या स्पीडने हा समुद्रात पळू शकतो. म्हणजे हा आपल्याला इझिली हरू शकतो. हा सांगाडा मोठ्याच्या मोठा सांगाडा आहे बघा. केवढा मोठा सांगाडा आहे बघा. खूप मोठा सांगाडा.
प्लांटेड ॲक्वेरियम मासा आहे हा. कारण प्लांटमध्ये आहे हा, त्याला प्लांट जास्त आवडतात. प्लांटेड ॲक्वेरियम आहे. मिक्स कलर. प्लांटेड ॲक्वेरियम आहे आपण. कलर वेगळा आहे फक्त त्यांचं. प्लांटेड ॲक्वेरियम प्लॅटी अँड सॉल्ट. प्लॅटी अँड सॉल्ट नेट मासे. झेब्रा फिश. प्लांटेड ॲक्वेरियम. झेब्रा फिश वा किती छोटे छोटे फिश आहेत हे. झूम करून बघायला लागेल. खूप छोटे छोटे, एवढे छोटे. प्लांटेड ॲक्वेरियम. हे पण छोटे छोटे फिश आहेत बघा. टेट्रा अँड किती छोटे आहेत. कॉपर आहे. कॉपर एवढे छोटे आहेत. झेब्रा फिश आहेत ते, झेब्रा दिसत पण नाहीत फिश टँक मध्ये. टॉपर ऑफ द स्कूल. टॉपर ऑफ द स्कूल आहे खूप. फ्लावर वन माशाचं नाव फ्लावर वन. हा आहे मगर मासा. Alligator gar. मगर मासा आणि त्याला मोठा टँक दिलेला आहे. ते भरपूर मोठा असा आहे. अगं बाई, जाळी पण आता मी लावली. पडत होते. कोणत्या आंघोळ करू शकतो. हा, जाळी पण लावलेली आहे. ते काहीतरी कोणतरी घाण टाकू शकतील पण म्हणून. बाहेर येऊ नये म्हणून. हा, बाहेर पण येऊ नये. आणि किंवा हे बघा इथे आता पानं कशी पडलेली त्याच्यामुळे पण. ह्या तिलापिया, ह्या माशांचं नाव आहे तिलापिया. माका पिया नाही तिलापिया. सांगाडे आहेत सगळे ना काय. हा, हे Original आहे. हा, आणि हे सगळे सांगाडे म्हणजे Original आहे बाई. आता हा कासवाचा आहे. नाही खरंच असते. अरे हा खरोखर आहे, सुकवलेला असणार. त्याची कशी सांगितली होती मगाशी देवमा. हा बघा, हे आहे कासव आहे हा. आणि हे बघा, हे सगळे असे पापलेट, त्यानंतर बांगडा. हे बघा, पापलेट, बांगडा असे हे सगळे भरून ठेवलेले आहेत बॉटलमध्ये. राणी मासा भरपूर आहे. हा, ते लिक्विड असतं त्यांचं. हो, संग्रहालय म्हणजे मेलेले आहेत ते मासे. हा बघा, हे खातात ते लेप असतो तो, खातात तो. हे बघा, हे असे मस्त असे. हा, लडगू नाव पापलेट सारखेच आहेत सगळे. ते भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये. शेंगटी, हे शेंगटीचे सगळे मासे लावले तिथे. शेंगटीचे प्रकार वेगवेगळे असतात, भरपूर प्रकार आहेत. कॅटफिशेस. हो, पाठीमागे रॉकर, धोडी मासे, रॉकर, त्यांचे सगळे प्रकार आहेत. हे सगळे इंडियामधले फिशेसचे प्रकार आहेत. मला वाटतं जास्त आपल्या समुद्रातलेच आहेत सगळे. हे पण सगळे आपल्या समुद्रात म्हणजे इंडियन ओशियनमध्ये सगळे भेटतात. हे पण त्यापैकी कवचधारी मृदुकाय प्राणी. हो, तो बघा केवढा मोठा आहे. हे खेकडे आहेत बघा, हे खेकडा आहे. हा, शंख शिंपले सगळे ते शिंपले, शंख, कोळंबी. पाखू,
नाही दाखवूया. बाई 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 तिचं नाव आहे स्टिनिला रॉंगिरोसिस लॉंग स्नाउटेड स्पिनर डॉल्फिन. केवढा मोठा. डॉल्फिनचा एक प्रकार आहे. भरपूर. हा बघ. असं वाटत नाही तो. इथून इथून हा, असं दिसतो तो. भरपूर मोठा टँक आहे. माशांचे भरपूर असे प्रकार आहेत. ज्यांना माशांची आवड आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यांना माशांची माहिती पाहिजे किंवा आवड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या माशांबद्दल त्यांना काही खूप जास्त जाणून घ्यायचं असेल तर ती नावं वगैरे इथे सर्व आहे. कारण की जर मी तुम्हाला सगळं सांगत गेली असते तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर हो, तुम्ही आणि नक्की आपल्याला मला बघा. पण काही एवढी माहिती नाहीत की बाबा माशांची नावं. तर जी होती ती मी तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे वाचून दाखवली. वरती माहिती दिलेली आहे आणि बॉटलवरती त्यांचं नाव पण दिलेलं आहे की कोणता हा कोणत्या बॉटलमध्ये कोणता मासा हे करून ठेवलेला आहे. माशांच्या दातापासून बनवलेला हा अलंकार आहे. सुशोभित अलंकार म्हणजे मग एक नेकलेस आहे, 2 इयरिंग्स आहेत, बांगड्या आहेत आणि हा गळ्याबरोबर घालणारा छोटा हार आहे. मस्त असं इथे हे आहे. सुरमई बघा केवढी मोठी आहे ती. ही बघा हैसून दाखवते तुमका. हैसूनच दाखवते. ही बघा अशी ती छोटी वाटते. सुरमई 45 किलो पर्यंत असू शकते. 45. आणि हे सगळे असे शंख शिंपल्यांपासून केलेली अशी शिल्पकला मस्त अशी सुंदर आहे अशी. आणि कोणी आणि बघा हे शंखांचे प्रकार किती आहेत ते बघा. इथे हे सगळे शंखांचे प्रकार आहेत. हे बघा असे छोटे छोटे एका ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवलेले. काल आपल्याला असेच सांगितले ना काहीतरी. हा वाजवायचा, हा याला नख असतात, हे ते है ना. हे बघा असे भरपूर प्रकार आहेत. आणि ह्यो आबानूस आणि ह्यो कोणा काय हो मोडुसा. मोडुसा ही सुरमई, हा मोडुसा आणि हा आबानूस. आता आपण इकडे दुसरीकडे जाऊया. आणि हा आहे मत्स्यालयाच्या बाहेरचा व्ह्यू. हा बघा कसा थकलाय. दीदीच्या मांडीवरती विश्रांतीसाठी बसून थांबलाय. झोप झोप बाबू. परी आला परी आला परी आला. मत्स्यालयामध्ये जाऊन आलो. आता इथे भाई गोळ्या खातोय म्हणजे सगळेच खाणार आहे आम्ही. वहिनीला नाही ना ग, मम्मीला नाही, मम्मीला तरी पण खाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलास तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत